आता मी सर्व लोक रेडी झालोय, मी पण रेडी झाले. इकडे पप्पा पण, आणि आज पप्पांचा बर्थडे. हॅपी बर्थडे पप्पा. थँक्यू. आता आम्ही लोक बस मध्ये बसलोय नाशिक डेपोला जायला. आता आम्ही लोक नाश्ता करायला थांबलोय. आता बघू आम्हाला काय पाहिजे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. हा आहे सेकंड डे आपला शिर्डीमध्ये, आणि सेकंड आणि लास्ट डे शिर्डीमध्ये. आणि आता वाजले सकाळचे 5, आणि 5 वाजता आम्ही सर्व लोक उठलोय, फक्त दीदीला सोडून. आणि आम्ही लोक रेडी झालोय. पप्पा अंघोलीला गेलेत, तिकडे मम्मा पण रेडी झाले, आणि इकडे मी पण रेडी झाले, आणि दीदी अजूनपर्यंत झोपल्या. आता आम्ही लोक जातो दुसऱ्या प्लेसवर, जे मी तुम्हाला सांगितलेलं. आम्ही लोक 2 प्लेसवर जाणार आहोत, आणि ते तुम्ही गॅस करा. तर ते प्लेसेस आहेत, पहिला आम्ही जातोय सप्तशृंगी. आता तुम्हाला वाटत काल माझ्याकडे हा वाला मिनी फॅन किवीवाला होता, आता टोमॅटोवाला कसा झालाय. तो किवीवाला होता ना, त्याचं हे वरचं ना हँडल, ते मी तुम्हाला दाखवलं. ते साईबाबांचा स्टॅच्यू होता, असं ते मडका पाणी पडत होता, तिकडे मी असं असं करत होती, आणि मध्येच मी असा हात घातला आणि तो पंखाच मी तोडून टाकला. मग आम्ही लोक परत दुकानात गेलो. हां, आणि परत माझ्या दुकानात गेलो, त्यांना बोललो का हा वाला हे वरचा हा जो पार्ट आहे ना तो हरवलाय. मग त्यांनी मला दुसरा दिला. आणि माहिती आहे मी कधी गेलो, आम्ही लोक रात्री गेलो. आम्ही लोक रात्री झोपलेलो. आम्ही लोक 9 वाजता आम्ही लोकांनी कधी होता 9:15 9:20 अराउंड आम्ही लोक रेस्टॉरंटमध्ये गेलो, जेवलो, त्यानंतर इकडे आलो. मग 9:30लाच आम्ही लोक झोपलेलो आम्ही. मग मला झोप नव्हती येत, म्हणून पप्पांना घेऊन खाली गेली राऊंड मारायला. पप्पा मग बोलले का हा तो पंखा पण घे. मग रिटर्न केला आम्ही लोकांनी. पण पहिल्यापेक्षा बेटर हवा ह्याची आहे. झोप आल्या आता, मला झोपच नव्हती येत रात्री. आता मी सर्व लोक रेडी झालोय, मी पण रेडी झाले. इकडे पप्पा पण, आणि आज पप्पांचा बर्थडे. हॅपी बर्थडे पप्पा. थँक्यू. आणि इकडे दीदी पण रेडी झाले, आणि मम्मा, आणि तिकडे आजी आहे. तर मग आता आपण लोक जाऊया बस डेपोला. मग तिकडून कॅडबरी, बोल ना कोण देते ते. मम्मा पप्पांना कॅडबरी देते. ठीक आहे तुला. आता आपण लोक जातोय डेपोला. तिकडून आम्ही लोक बस पकडू आणि जाऊ पप्पा नाशिकला ना. हा, नाशिकला जाणार. हा, नाशिकला बस पकडून स्पॉटवरती गेल्यानंतर हा, आणि मग तिकडून सप्तशृंगी. बाय बाय बाय. मी काली दिसते. आता आम्ही लोक बस मध्ये बसलोय नाशिक डेपोला जायला, आणि ते एसटीएम तुम्हाला दाखवते. एसटी आहे, आणि इकडे सगळे लोक बसलेत. मम्मा, दीदी आणि बाय हे लोक सगळे पुढे बसलेत, आणि मी आणि पप्पा पाठी बसलोय. आता मला भूक लागली, पण आम्ही लोक खातोय.
बाई हा बोलते करा नाही हा विचार कर तुमचं दिसत ना नंतर आता आम्ही लोक बसमधून उतरलेलो आहोत आणि तिकडे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे आणि तिकडे आपण लोक रोपवेनी पण जाऊ शकतो आणि पायऱ्याने पण जाऊ शकतो. पायऱ्या 500 म्हणजे 500 आहेत आणि मम्मा इकडे ओटी भरते. तुम्ही बघू शकता तिकडे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे आणि इकडे रोपवेनी पण जाऊ शकतो. इकडून पायऱ्याचा ऑप्शन सुद्धा आहे आणि इकडे रोपवे सुद्धा आहे. आम्ही लोक चालत जातो आणि हे बघा हे पूर्ण मार्केट आहे. इकडून ओटी वगैरे घेऊ शकतो. आता आम्ही लोक इथे नाश्ता करतो. आता आम्ही लोक नाश्ता करायला थांबलोय. आता बघू आम्हाला काय पाहिजे ते. मला कटलेट इकडे आजी आहे आणि इकडे पप्पा आहेत. हॅपी बर्थडे पप्पा. आता बाजूला मम्मा पण तिकडे चालत जाऊया ना चालत जाऊ. आम्ही लोक चालत जातो म्हणून एनर्जी यासाठी आम्ही लोक आता नाश्ता करणार आहोत. तुला काय पाहिजे मिसळ मिसळ पाव किंवा मिसळ पाव वाढा. मिसळ पाव पप्पा मँगो ला घ्यायला काय बोलते की बघू शकते. इकडे शंकर भगवान आहे आणि इकडे वरती कळसातून पाणी पडत आहे आणि इकडे पिंडा सुद्धा आहे आणि इकडे पाठी पार्लेजीचा मोठा टॉवरच लावलाय. हे बघा इकडे कृष्ण भगवानची पण मूर्ती आहे. आता आम्ही लोकांनी इकडे मिसळ मागवली आहे. 1 2 3 मिसळ आणि दीदीला एक भजी आणि मला कटलेट. आता आम्ही लोक मेन सप्तशृंगी माताचं जिकडून एंट्रन्स म्हणजे गेट आहे जिकडून पायऱ्या चालू होतो तिकडे आता आम्ही लोक आलेलो आहोत आणि तुम्ही लोक सुद्धा आमच्या बरोबर राहा. जर तुम्ही गेला नसेल तिकडे तुम्हाला मातेचं दर्शन घडव. चला मला आता आमची सुरुवात होत आहे पायऱ्या चढायची. आम्ही येतो. पूर्वी दमलेली आता. किती 170 झाली.
जास्त लाईन लागल्या, जास्त गर्दी झाल्या आणि लोक त्या साईडून रॉंग साईडने चलो चलो माहीत गेला पूर्वी हळू तिकडे खूप जास्त गर्दी आहे म्हणून सर्व लोक इकडे गर्दीतच झोपलेत. आमचं दर्शन आता खूप जास्त छान वगैरे झालंय आणि तुम्ही टिक्का बघू शकता, सर्वांना असा लावलाय आणि देवीची साडी माझ्यासारखीच एकदम सिमिलर होती, म्हणजे थोडीशी, आणि देवी समोरून दिसायला खूप जास्त सुंदर होती. तुम्हाला देवीचं दर्शन माझ्या चॅनलवरती दिसेल ना, हां, तुम्ही सुद्धा दर्शन घेऊ शकतात माझ्या व्हिडिओमधून. आणि तिकडे तर जास्त वेळ काही थांबवत नाही आहेत. तिकडे आतमध्ये गेलं तर मग तिकडे ते बॉडीगार्ड्स आहेत, ते स्वतःहून ते टिक्का लावतात आपल्याला आणि थांबवतात. आता लोक खाली उतरतो आणि ते लोक शूट करायला देत नाही, जसं तुम्हाला बोललीच का तसं एकदम ढकलूनच येत आहेत. तिकडे शूट करायला देत नाही, तरी पण पप्पाने थोडं खाली उतरा. ज्यांचं दर्शन झालं आहे त्यांनी रस्त्यात थांबवू नका. बाहेर दर्शन करून बाहेर पडल्याने पुढे चला, फटाफट बाहेर उतरून खाली चला. मम्मी दिदी आणि आजी आता तिकडे उतरत आहेत आणि इकडे मंदिराच्या जस्ट खाली आहे बघा गाय बसले. आणि तिकडे बघा मम्मी आणि दीदी उतरत आहेत. दीदी तुझी फ्रेंड. तिकडे तुम्ही कुंकू बघू शकता. इकडे मार्केट आहे. इकडे कुंकू बघा कसा लावलाय.
पूर्ण टॉवर बांधलाय त्यावरती. त्यावरती मोरपीस ठेवलाय. हो त्यांचं पण दुकान स्वीटचं दुकान. हा तिकडे तिकडे आकाश काय विचार काकाला काय आहे? नाही थँक्यू. नको ना खरंच नको झालं. मंदिरातून आल्यानंतर जर कोणा प्रसादी वगैरे घ्यायची असेल तर काकांच्या दुकानावर घेऊ शकतात. तिकडे पुढे मम्मी आणि आजी काहीतरी बघतात. या दुकानावर सर्व पितळ्याचं सामान आहे, असं घंटी दिवा वगैरे. आणि इकडे सप्तशृंगी माता आहे. सर्व साईडला मोठी छोट्या. गणपतीचा फोटो आहे. गणेश मित्र मंडळ. हो हो चलो हाय अभी हो आता मी सप्तशृंगीवरून AC बस पकडल्या. नीट बोल ना. कॅन्सल कर. आता मी सप्तशृंगीवरून AC बस पकडल्या आणि इकडे सर्व बसलेत. दीदी, पप्पा आणि आजी आणि मम्मा तिकडे पुढे आहेत. मी बस डायरेक्टली जाणार आहे नाशिकला आणि नाशिकवरून आम्ही लोक बस पकडणार त्र्यंबकेश्वर. आता आम्ही लोक सप्तशृंगीवरून बस पकडून नाशिक जवळ आलो आणि तिकडून आता आम्ही लोकांनी टॅक्सी पकडल्या. आता टॅक्सी आम्हाला सोडणार आहे त्र्यंबकेश्वर मंदिर जवळ.